कंकाल बाबाचा हा जगावेगळा फराळ चाललेला असताना धनाजीराव मात्र माझ्या बाबांना सांगत होते की आमचे गुरुजी सकाळी फक्त दूध आणि फलाहार करतात. त्यावेळी कोणालाच माहिती नव्हतं की गावातली नाहीशी झालेली लहान मुलं आणि बायका पुरुष हे कंकाल बाबा निंबाळकरांच्या तळघरात बसून खात आहेत. आमची जेवणं आटोपल्यावर आम्ही सगळेजण जरा वेळ दिवाणखान्यात बसलो आणि धनाजीराव म्हणाले, शंभूराव, आपण आता एकमेकांची व्याही झालो. तुम्ही 4 दिवस इथे राहा, आमचा पाहुणचार घ्या, सावकाश निघा. तुमच्याबरोबर 4 दिवसांकरता सोनबाईंना आम्ही पाठवणार आहोत. माझे बाबा म्हणाले, नाही धनाजीराव, आम्हाला आजच संध्याकाळी निघायचं आहे. आजीही म्हणाली, अहो दिवाळी आता तोंडावर आली आहे, सोनी दिवाळीपर्यंत राहील, तेव्हा तुम्ही दिवाळी सणाला जावई बापूंना पाठवणार ना. बाबा पुढे म्हणाले की धनाजीराव, आता आमच्या सोनीचं लग्न झालं आहे, आम्हाला घरी सत्यनारायणाची पूजा करून गावजेवण घालायचं आहे, तेव्हा जावई बापूंना आमच्याबरोबर येऊ द्या. तसे प्रतापराव पटकन म्हणाले, छे छे छे, मला आत्ता येणं जमणार नाही. अहो, आम्ही गावात काही जमिनी खरेदी केल्या आहेत, त्यांचे व्यवहार अजून अर्धवट राहिलेत, ते सगळे मला पूर्ण करायचे आहेत. आजी त्यांना म्हणाली की अहो 4 दिवसांनी काही होत नाही हो, आल्यानंतर ते व्यवहार पूर्ण करा, आणि तसे तुमचे वडील आहेत की इथे. पण धनाजीराव म्हणाले, त्याचं काय आहे आजीबाई, ते सगळे व्यवहार आहेत आमच्या प्रतापच्या नावावर, त्यात त्या जमिनीत आम्ही लाखो रुपये गुंतवलेत. वाटल्यास तो सोनबाईला न्यायला येईल ना, पण आत्ता नाही येऊ शकणार. मग आजी म्हणाली की शंभू, अरे यांचंसुद्धा बरोबर आहे. अरे हे घरी आले की नंतर आपण पुन्हा 4 माणसांना बोलवू, जेवणावळ करू, पण आधी त्यांचं काम होऊ दे बाबा. तेव्हा बाबा ठीक आहे म्हणाले. आमचा येशा त्या येड्या गबाळ्या वसंताकडे बघून 2 वेळा हसला होता, तरी ते वेडं गबाळं फक्त त्या खुर्चीत बसून आपली मान नंदीबैलाप्रमाणे हलवत गप्प बसून येशाकडे पाहत राहिलं होतं. थोड्या वेळाने आमचे केदार काका धनाजीरावांना म्हणाले, अहो आता आम्ही निघणार तर गुरुजींना भेटून निघतो, ते कधी येणार इथे. निंबाळकर म्हणाले, अहो गुरुजींनी एकदा सकाळची पूजा आटोपली की ते फक्त दूध आणि एखादं फळ खाऊन आपल्या खोलीत जप करत बसतात, त्यावेळी आम्ही त्यांना विनाकारण उठवत नाही. आणि केदार काका मग गप्प झाले. पण त्यावेळी इथे कंकाल बाबा आपलं पोट तट्ट भरून त्या 64 योगिनींच्या मूर्तीकडे एकटक बघत बसले होते, हे कोणालाही माहिती नव्हतं. त्याच दुपारी आम्ही घरी जायला निघालो आणि मला फार मोकळं मोकळं वाटलं होतं. निंबाळकरांच्या त्या मोटारीनं आम्हाला सुखरूपपणे आमच्या फाटकाजवळ आणून पोचवलं. आम्ही आलो तेव्हा पांढऱ्यानं आपली शेपटी हलवत नाचत आम्हाला सगळ्यांना चाटलं. हिरव्यांनी सगळ्यांच्या खांद्यावर बसून शीळ घालत आपला आनंद व्यक्त केला, तर जाईजोई आमच्या खांद्यावर बसून खेळायला लागल्या. दुर्गे आणि गौरीनं जेव्हा गोठ्यात हांबरून एकच गोंधळ घातला, तेव्हा आम्ही प्रत्येकानं त्यांना जाऊन कुरवाळलं होतं. आता आमचं ते छोटं घर पूर्वीसारखं भरलेलं होतं. आल्या आल्या उमा काकूंनी आजी आईजवळ माझ्या लग्नाबद्दल विचारलं. त्या माझ्या उघड्या बोडक्या गळ्याकडे बघत म्हणाल्या, अरे हे काय वत्सला, अगं सोनसळीचं मंगळसूत्र कुठं आहे. मग ते मंगळसूत्राचं सगळं रामायण आजींनी उमा काकूंना नीट समजावून सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, हे असलं कसलं बाई विचित्र लग्न. पण त्या गप्प माझघरात जाऊन बसल्यानंतर आमच्या गैरहजेरीत उमा काकूंनी आणि शेवंतांनी आमचं घर आणि आमच्या मुक्या सोबत्यांना छान सांभाळलेलं होतं. क्षणभर माझं घर, माझं लग्न झालं हे विसरून आपल्या नित्य कामकाजात बुडून गेलं होतं. पण मला मात्र माझं ते लग्न विसरता येत नव्हतं. सारखं वाटत होतं की माझ्या या घरात मी आता एकदम परकी होऊन सोनसळी प्रतापराव निंबाळकर होऊन आली आहे. किती विचित्र आहे ना हे. या घरात मी जन्मले, माझ्या बाबांच्या नावाच्या पवित्र बंधनात मी माझं बालपण काढलं, आणि फक्त अर्ध्या तासाच्या धार्मिक विधीनं ते बंधन पटकन तुटलं गेलं आणि मी दुसऱ्या परक्या बंधनात बांधली गेले होते. खरं तर मला ती निंबाळकर मंडळी मुळीच आवडलेली नव्हती, विशेषतः सतत फिदी करून हसणारे ते प्रतापराव घाणेरडे. मी माझ्या विचारात मग्न असताना माझी आई ते बाबांनी नवीन आणलेलं मंगळसूत्र घेऊन माझ्याकडे आली आणि माझ्या गळ्यात ते मंगळसूत्र घालत म्हणाली, सोने, अगं 4 लोक आता आपल्या घरी येतील, त्या सगळ्यांसमोर असं उघड्या गळ्यानं राहणं बरं नाही दिसणार, म्हणून तूर्त हे गळ्यात असू दे. आणि देवा, तेव्हाच ते घडलं.
त्या मंगळसूत्रानं माझा गळा एकदम लाल लाल होऊन विलक्षण अगदी भाजल्याप्रमाणे जळायला लागला आणि त्यामुळे मला धड श्वाससुद्धा घेता येत नव्हता. त्यावेळी जणू ते मंगळसूत्र माझ्या गळ्याभोवती गच्च आवळलं गेलंय असं मला वाटायला लागलं. मी तडफडत असताना आईनं अख्खं घर डोक्यावर घेऊन रडत पडत ते मंगळसूत्र माझ्या गळ्यातनं ओढून काढलं. तेव्हा मी खाली बसून खोकत खोकत बका बका ओकले होते. माझे बाबा मला अत्यंत घाबरून मला धरलं त्यांनी आणि ओढत होते मला ते सोने सोने म्हणून. पण मला ते मंगळसूत्र काढल्यावर एकदम बरं वाटलं होतं. मी उठले, बाबांना म्हणाले, बाबा काळजी करू नका, आता मी ठीक आहे. माझा हा लाल झालेला गळासुद्धा आता निवळला होता. आजी मला जवळ घेत म्हणाली, सोने हे पाणी पिऊन बघ, तुला गिळता येतंय का नाही. तसं ते पाणी घेऊन मी घटाघटा प्यायले. तेव्हाच आत आलेले केदार काका म्हणाले, शंभू मला वाटतंय निंबाळकरांचे धार्मिक विधी संपन्न होऊन रुक्मिणीनं मंगळसूत्र घालावं, यात काहीतरी तथ्य असावं. त्यानंतर लगेच आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा प्रतापराव नसल्यानं बाबा आणि आई जोडीनं बसून केली गेली. गाव जेवण घातलं गेलं. त्यावेळी गावकऱ्यांनी प्रतापरावांची विचारपूस केली होती. बाबांनी त्या जमिनीच्या त्या व्यवहाराचं खरं खरं कारण त्यांना सांगितलं. या गावजेवणाच्या पंक्तीत मी वाढताना माझा मंगळसूत्राशिवाय उघडा गळा कोणाला दिसू नये म्हणून आईच्या सांगण्यावरनं गळ्याभोवती पदर गुंडाळून घेतला होता. माझ्या बाबांना मात्र माझा तो गळा लाल होणं फार खटकलं होतं, पण ते त्यानंतर कधी त्याबद्दल बोलले नाहीत. पण त्या बिचाऱ्यांना काय माहिती, 64 योगिनींना त्यांचा नैवेद्य अगदी कुंवारा लागतो. मी आता त्यांचा नैवेद्य झाले होते आणि कोणाचं बंधन त्या नैवेद्यावर असणं त्या योगिनींना मान्य नव्हतं आणि त्यामुळे ते सगळं विचित्र प्रकरण घडलं. गावजेवण आटोपल्यावर मी सगळ्या गावकऱ्यांच्या पाया पडले. सगळ्या गावकऱ्यांनी मला आशीर्वाद देऊन अनेक भेटी दिल्या होत्या, पण माझ्या बाबांनी त्या सगळ्या भेटी घेण्यास आदरपूर्वक नकार दिलेला होता. माझ्या लग्नाच्या या गावजेवणाची किंमत त्यांना घ्यायची नव्हती. त्यात माझ्या लग्नाचं आमंत्रण आम्ही कोणाला रीतीप्रमाणे दिलेलं नव्हतं आणि जेव्हा लग्नाचं गावजेवण घातलं त्यावेळी प्रतापरावांचा त्यात समावेश नव्हता. म्हणजे ही सगळी उष्टी जेवणावळ होती. आम्ही येऊन 2 दिवस झाले आणि घरात कोणालाच मलासुद्धा कसला अशुभ भास झालेला नव्हता. कदाचित माझ्या ओंकारेश्वर आजोबांना वाटलं असावं की आता आपल्या नातीचं तर लग्न झालंय, आता घरच्यांना का त्रास द्यावा. या दिवसात मात्र मला एकदाच मी पांढऱ्याबरोबर खेळत असताना कुणीतरी खूप तरुणीचे मोठ्यांदा रडणं आणि हुंदके ऐकू आले. मी दचकून पांढऱ्याला गट्ट जवळ घेतलं तेव्हा माझं तोंड चाटत तो आजूबाजूला बघून खूप जोरात भुंकत होता. त्याच दिवशी मी आणि मंजी आमच्या बागेत फुलं पाहत फिरत असताना मंजी मला पटकन म्हणाली की ताई, त्या निंबाळकरांची ती फुलबाग आणि त्यांचं घर किती सुंदर आहे ना. पण खरं सांगू का, मला आपली ही फुलबाग आणि आपलं घरच आवडतं. मी मंजीला गहीवरून म्हणाले की म्हणजे अगं मलासुद्धा सगळ्या जगात आपली ही फुलबाग आणि आपलं घर आवडतं. आपल्या घराची, या बागेची तुलना निंबाळकरांच्या घराबरोबर किंवा बागेबरोबर होऊच शकत नाही ग. अगं सोन्याच्या फुलांना वास नसतो की रंग नसतो, पण आपली फुलं बघ कशी खऱ्या सुगंधानं घमघमतायत. तेव्हा मंजी एक फूल हुंगत हसत हसत म्हणाली, ताई ऐक आता, फुलासारखे सुंदर फुलावे, सुगंधाचे दान करावे. फुलासारखे सुंदर फुलावे, सुगंधाचे दान करावे. फुलपाखरा सम स्वच्छंदी उडावे, पक्ष्या सम मंजुळ गावे. पावसाचे थेंब होऊनी पाना पानातून ठिबकावे. पावसाचे थेंब होऊनी पाना पानातून ठिबकावे आणि लाजाळूच्या पानासारखे तृप्त धुंदीने मिटून जावे. लाजाळूच्या पानासारखे तृप्त धुंदीने मिटून जावे. आणि मी टाळ्या मारून मंजीला म्हटलं, म्हणजे तू एक दिवस आपल्या भारतातली उत्कृष्ट कवयित्री होशील बघ. पण नंतर माझी छान लाजाळूच्या पानासारखी मंजी कधी कवयित्री झालीच नाही. हो, तिच्या कवितेच्या त्या सगळ्या वह्या त्या दुष्ट शांतीनं फाडून त्याची पानं वाऱ्यावर भिरकावून दिली होती आणि मी फक्त रडत हे पाहत राहिलेले होते. आमचं घर आता भरलेलं होतं. दादू बाबा, माई, केदार काका, उमा काकू, शेवंता आमच्या घरीच होत्या मुक्कामी. केदार काका फक्त गावात जाऊन अंबाच्या देवळातली पूजा आटोपून
गावात काही देवाधर्माची कार्य असतील तर ती आटोपून आमच्या घरी मुक्कामाला येत. एकदा मी आजीला म्हणाले, आजी, मी माझं पूर्वीचं परकर पोलकं घालतं ना, मला हे पाचवारी पातळ नेसायला आवडत नाही ग. तेव्हा माझी आई माझघरातून येऊन हसत म्हणाली, अहो निंबाळकर बाई, आता पातळाची सवय करा, नाही तर पातळात पाय अडकवून तोंडघशी पडाल बरं. आजी पण हसत म्हणाली की सोने, तुझं ते परकर पोलके घालायचे दिवस होते ना, ते संपून गेले ग पोरी. आणि आई डोळ्याला पदर लावून माझघरात निघून गेली. आमची ती छोटी फुलबाग आता चारी ठाव फुलली होती. मी आणि मंजीने लावलेल्या प्रत्येक फुलझाडावर सुंदर फुलं डवरली होती. माझे बाबा जेव्हा सकाळी लक्ष्मीपूजेच्या वेळी जयदेव जयदेव जय महालक्ष्मी ही पहाटेच्या दवबिंदूसारखी गोड आरती आपल्या मधुर पण खणखणीत आवाजात म्हणायचे ना, तेव्हा त्या आरतीचा प्रत्येक शब्द आमच्या घराघराच्या कोपऱ्यात, अंगणात, आमच्या घराच्या झाडाझुडपांच्या पानापानावर, प्रत्येक फुलापानाच्या पाकळ्यांवर, सर्व आसमंतात दुमदुमत राहायचा. आणि केदार काका म्हणतात तसं क्षणात आमच्या त्या घराला पवित्र मंदिराचं स्वरूप प्राप्त व्हायचं. तसं बघता प्रत्येक आरती, श्लोक किंवा अभंगाचे मधुर अर्थाचं खरं सौंदर्य जर जाणून घ्यायचं असेल ना, तर ते म्हणणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतं बरं. माझे बाबा ती आरती इतकी सुंदर म्हणायचे की मला त्यावेळी वाटायचं, प्रत्येक सुंदर सकाळी जर लक्ष्मी आपल्या नारायणाच्या बरोबर कमळफुलातून सकाळच्या दवबिंदूतून विहार करत असेल तर ती नक्की आमच्या घराच्या वर उभी राहून आरती ऐकूनच पुढे जात असेल. माझ्या त्या थोड्याशा आयुष्यातल्या प्रत्येक दिवसाची घटना मी आता तुम्हाला सांगणार आहे बरं. त्या घटनांचं महत्त्व कदाचित तुम्हाला जाणवणार नाही, पण तो प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातला सुवर्ण काल होता. त्या दिवशी माझ्या आजीनं नारळाचं दूध काढून ते माझ्या केसांना लावून मला डोकीवरनं आंघोळ घातली होती आणि मी माझे सोनसळी केस उन्हात सुकवत अहिल्याच्या शिळेवर बसले होते. त्याचवेळी येशा आणि मंजी मला येऊन चिकटले. येशा म्हणाला, ताई, तू इथेच राहणार आहेस ना? अगं, ते प्रतापराव फार वाईट आहेत. ते कुणी माझ्याजवळ नसले की मला येऊन म्हणायचे, यशवंत, तुमची ताई फार सुंदर आहे, मी तिचा वास घेणार आहे. मला तर त्या माणसाची इतकी किळस वाटली होती म्हणून तुम्हाला सांगू. मी लगेच येशाला जवळ घेतलं आणि म्हणाले, येशा, हे बघ, मी कधी निंबाळकरांकडे राहणार नाही. मी इथे आपल्या या फुलबागेत राहणार. आणि तू मला सोन्याची वेणी देणार आहेस ना, मग त्या वेणीला वास नसणार, मग कोणी माझ्या वेणीचा वास घेऊच शकणार नाही. तसा येशा आनंदानं हसत म्हणाला, मग ताई, मी लवकर मोठा होतो आणि तुला लवकरात लवकर सोन्याची वळणी करून देतो. मी आणि मंजी खो खो करून हसलो होतो. त्या छान दिवशी मी मंजीला म्हणाले की अहो महान कवयित्री मंजली, या 3 दिवसात तुम्ही एक सुद्धा कविता ऐकवली नाही. मंजी लाजत म्हणाली, ताई, अगं, आपली आई सतत तुझ्याकडे बघून रडत असते ना, म्हणून मी तिच्यावर आईची माया या शीर्षकाची एक कविता केली आहे. मंजीनी तिची कवितेची वही माझ्या हातात दिली. नंतर ती छान कविता नेहमी सांजसावल्या जमिनीत उतरल्या की माझ्या आठवणीच्या कवडशात रेंगाळतच राहिली होती. त्या कवितेचे शब्द असे होते की उदरी सुंदर फूल उमलले, जीवनाचे नंदनवन जाहले. उदरी सुंदर फूल उमलले, जीवनाचे नंदनवन जाहले. पाहता पाहता वेल वाढली, ज्ञानाचा सागर पिऊन तृप्त की झाली. ज्ञानाचे संस्काराचे लेणे लेऊन पोर साता समुद्रा पलीकडे गेली. बाळे, तुझ्या आठवणीने झुरते ग तुझी आई. वाटते पुन्हा ते उबदार घरटे असावे. वाटते पुन्हा ते उबदार घरटे असावे. पुन्हा ते सुंदर फूल उदरी उमलावे. काळ असाच थांबावा, वेळ अशीच थबकावी. नको तिचे ते परघरी जाणे, नको त्या मला विरहाच्या यातना. वाटते पुन्हा माझ्या छकुलीला, असेच मम कुशीत घेऊन दूर दूर सोन सावलीत निघूनची जावे. दूर दूर सोन सावलीत निघूनची जावे. मी ती कविता भरल्या डोळ्यानं वाचली आणि रडत मंजीचं चुंबन घेऊन मी म्हणाले, मंजी, मी कुठेही असू दे, माझा आत्मा, माझं हृदय, माझं मन नेहमी तुम्हा सगळ्यांच्या जवळ असेल.
त्या दिवशी मी, मंजी आणि येशा एकमेकांचे हात धरून अहिल्याच्या शिळेवर निशब्द बसलेलो होतो. मला त्यावेळी जाणवलं होतं, जेव्हा शब्द निशब्द होतात तेव्हा मनातल्या भावना नकळत शब्द होऊन एकमेकांच्या मनाला जाणवतात. नंतर पुष्कळ वेळानं मंजी मला म्हणाली, चल ताई, आपण दुर्गी गौरीच्या गोठ्यात जाऊ. आम्ही गोठ्यात गेलो. त्या दोघींना कुरवाळलं. त्यांच्या अंगावर आमच्या माना घातल्या. मी मंजीला म्हणाले की म्हणजे या मुक्या जीवांना बोलता येत नाही, पण त्यांच्या डोळ्यात बघ, आपल्याबद्दल किती वात्सल्य वाटतंय त्यांना. आणि मंजीनी त्या दोघींच्या डोळ्यांची चुंबनं घेतली होती. तो दिवस असाच गडबडीत गेला. रात्री मी आजीच्या कुशीत गाढ झोपले होते, तर अचानक मला मध्येच जाग आली आणि मी दचकले. त्या अंधारात मला स्पष्टपणे जाणवलं, एक उंच श्वेत आकृती माझ्या पायाजवळ उभी राहून मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. आश्चर्य म्हणजे त्या आकृतीची मला अजिबात भीती वाटली नव्हती, पण ती मला काय सांगतीये ह्याचंच मला आकलन होत नव्हतं. त्या श्वेत आकृतीनं बराच वेळ मला काही खुणावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ती आकृती निराश होऊन आमच्या देवघरात निघून गेली होती. तशी नंतर मी हळूच उठले, सरळ देवघरात गेले, पण तिथे कुणीही नव्हतं. त्या आमच्या शांत देवघरात समई मात्र शांतपणे तेवत होती. जाईजुई आपल्या अंथरुणात गाढ झोपल्या होत्या आणि आमचा मारुतीराया जागा राहून त्या देवाच्या साठवणीच्या खोलीची राखण करत जागाच होता. आणि मी पुन्हा येऊन आजीच्या कुशीत शिरले तेव्हा मला वाटलं की माझं झालेलं लग्न हे केवळ निव्वळ मला पडलेलं वाईट स्वप्न आहे. आणि त्या विचारांनी मला कधी नाही ती गाढ सुखाची झोप लागून गेली. ती सकाळ फार प्रसन्न होती. मला पांढऱ्याच्या चाटण्यानं जाग आली तर आजी अंथरुणातच नव्हती, पण येशा आणि मंजी अजून झोपलेले होते. तशी मी लोळत त्या दोघांजवळ गेले, त्यांच्या अंगावर पडून त्यांना गुदगुल्या करून उठवायला लागले आणि नंतर आमचं तिघांचं तिथे हसणं ओरडणं सुरू झालं होतं. आम्ही हसत असताना मी हसता हसता ऐकलं, बाबा आईला म्हणत होते, वत्सले, मी उगाचच इतक्या लांब सोनीचं लग्न केलं ग. आईने नक्की डोळ्याला पदर लावलेला असणार. तेवढ्यात आजी कमरेवर हात ठेवून रामा रामा करत आमच्याजवळ आली आणि ओरडली, हसणाऱ्या भूतांनो, चला तोंड धुवायला विहिरीवर पळा. आम्ही उठलो, विहिरीकडे पळालो. आम्ही आमच्या दृष्टाच्या चुलीतल्या राखेनं आमचे दात घासून तोंड धुताना एकमेकांच्या अंगावर चुळा भरून उडवल्या, एकमेकांना लोटालोटी करून उड्या मारल्या. तेव्हाच आमचे दादूबाबा तोंड धुवायला विहिरीवर आले. येशा मंजीकडे डोळे मिचकावत मी दादूबाबांकडे गेले आणि दादूबाबांना थांब म्हणून त्यांचा कान करत मी त्यांना आ करायला सांगितलं. आणि त्यांनी आ केल्यावर मी, मंजी, येशानं त्यांच्याजवळ जाऊन त्यांचं तोंड तपासलं. आणि येशा मंजीनं डोकं हलवल्यावर मी जोरात ओरडले की, दादूबाबा, मी तुम्हाला किती वेळा बजावलं होतं की पान तांबाखू खाऊ नका, तरी तुम्ही आमच्या मागे पान तांबाखू खातच होता का? चला आता त्याबद्दल शिक्षेला तयार राहा आणि कान धरून 50 उठाभाशा काढा. दादूबाबा आमच्यासमोर हात जोडून म्हणाले, पोरांनो, म्या चुकलो. म्या पुन्हा म्हणूनशान पान तांबाखू खायचा नाही, पण म्या म्हातारा माणूस आहे. मना एवढ्या उठाभाशा काढायला व्हायचा नाही. म्या आपल्या 5 उठाभाशा काढतो. तसं मी येशा आणि मंजेकडे बघितलं. त्यांनी माना हलवल्यावर मी दादूबाबांना म्हटलं, ठीक आहे, चला 5 तर 5 उठाभाशा काढा, पण प्रत्येक उठाबशीला मी चुकलो असं म्हणा. आणि बिचारे आमचे दादूबाबा कान धरून म्या चुकलो असं म्हणत उठाभाशा काढत असताना केदार काका आले विहिरीवर तोंड धुवायला. त्यांनी दादूबाबांना असं उठाभाशा काढताना आणि आम्हाला हसताना बघितलं तेव्हा ते दादूबाबांना म्हणाले, मी तुम्हाला नेहमी सांगतो, मुलांसमोर पान तंबाखू खाऊ नका. आता बसा उठाभाशा काढत. आणि ते हसत हसत तोंड धुवायला लागले. आमची देवपूजा आटोपली. केदार काका अंबाच्या मंदिराकडे निघून गेले. नंतर बाबांनी, दादूबाबांनी आणि आम्ही न्याहारी आटोपून घेतली. आज आई आणि माईनं शेपू घातलेले गोड घावन नारळाच्या गूळ घातलेल्या रसाबरोबर न्याहारीला केलेले होते. आमचे केदार काका अंबाच्या मंदिरातली पूजा आटोपल्यावर येऊन न्याहारी करत. आमची न्याहारी आटोपल्यावर मंजी मला म्हणाली, चल ताई, आपण बागेत जाऊ. आम्ही बागेत जायला निघालो की बाबांनी मला जुईच्या मांडवातनं, सोने इकडे ये म्हणून हाककारलं. तसं मी मंजी येशाला म्हटलं, मी बाबांकडे जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही बागेत थांबा. मी बाबांकडे गेले ते त्या चटईवर जुईच्या मांडवात बसलेले होते.
मला बघताच ते मला ये सोन्या म्हणाले. मी त्यांच्या जवळ बसल्यावर मला न्याहाळत म्हणाले, सोने, आता मी काय विचारतोय ते नीट विचार करून आठवण करून मला सांग. पोरी, तुला एखादं स्वप्न कधी वारंवार पडत होतं का गं? खरं तर सोने, मी हे तुला पूर्वी विचारायला पाहिजे होतं, पण आत्ता विचारतोय. आणि ते खाली मान घालून आपल्या बोटाकडे बघत म्हणाले, सोने, तू आता मोठी आहेस. तुझ्यापासून मी काहीही लपवून ठेवत नाही. बाळा, तुझी कुंडली थोडी अशुभ आहे, त्यामुळे मी ते स्वप्नाचं तुला विचारतोय. मी एकदम म्हणाले, बाबा, थोडी नाही, भयंकर अशुभ आहे. मी 20 वर्षातून एकदा येणाऱ्या आणि धूमकेतूचा झाडू आकाशात पडलेला असताना सर्व अशुभ नक्षत्र एका माळेत आलेली असताना जन्माला आले ना मी. मला माहिती आहे सगळं. पण मी मुद्दाम बाबांना धक्का बसू नये म्हणून माझ्या मृत्यूयोगाचा उल्लेख केला नव्हता. माझे बाबा माझ्याकडे बघत राहिले. नंतर सावकाश म्हणाले, म्हणूनच बेटा मी तुला विचारतोय की तुला एखादं स्वप्न वारंवार येत होतं का? कारण तुझ्या लग्नाच्या वेळी घरात सगळ्यांना अशुभ असे संकेत झालेले होते. त्यावेळी मला पटकन ते पायऱ्यांचं स्वप्न आठवलं होतं. तसं मी बाबांकडे बघितलं आणि त्यांची ती कमालीची व्याकुळ नजर माझं हृदय गलबलवून गेली. त्याच क्षणी मी माझा घात करून घेतला होता. देवा, मी त्यावेळी मला येणारं ते पायऱ्यांचं स्वप्न त्यांना सांगायला हवं होतं, पण मी त्यावेळी विचार केला, आज 14 वर्ष ज्या माझ्या बाबांनी माझ्या मृत्यूयोगाचं ओझं आपल्या खांद्यावर वाहिलं आणि अजूनही ते वाहत आहेत, त्यांच्या त्या ओझ्यात मी आणखीन भर घालू नये. म्हणून आपण फार मोठा स्वार्थत्याग करतोय, या मूर्ख भावनेनं मी बाबांना शांतपणे म्हणाले, नाही बाबा, मला कधी कसलं वाईट स्वप्न वारंवार आलेलं नव्हतं. तुम्ही निश्चिंत राहा. हे ऐकून माझे बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवून जोरात कल्याण भव असं म्हणून प्रसन्नपणे हसले होते. त्याचवेळी आमचे केदार काका तिथे आले आणि आम्हा दोघांना तिथे बघून म्हणाले, वा वा, इथे बसून बाप लेक कोणाविरुद्ध खलबते करतायत? बाबा हसत म्हणाले, जा सोने, आईला म्हणाव काका आलेत, त्यांच्या न्याहारीची तयारी करा. आणि मी पळाले माझघराकडे. मी आईला बाबांचा निरोप दिला आणि उमा काकू आईला म्हणाल्या, वत्सले, आता चहा करत बसू नको, त्यांना दूधच दे. आणि मी बागेकडे मंजी येशाकडे पळाले. त्यावेळी माझ्या आयुष्यात आता थोड्या वेळानंतर काही विशेष घडणार आहे याची थोडीसुद्धा कल्पना मला नव्हती. आमच्या केदार काकांची न्याहारी आटोपली आणि केदार काका, बाबा, येशा चालत चालत बाजाराकडे काही घरसामानाची खरेदी करायला निघाले. येताना ते दादूबाबांना घेऊन येणार होते. त्यावेळी मंजी आतल्या खोलीत कवितेची वही घेऊन बसली होती, तर माझघरात उमा काकू, आजी, माई, शेवंता स्वयंपाक करण्यात गुंतलेल्या होत्या. मी आजीला काही सांगण्यासाठी माझघरात आले तेव्हाच वरनं माझ्या डोक्यावर पालीचं एक छोटं पिल्लूच पडलं आणि आमच्या माझघरात सगळ्या बायकांची धावपळ उडाली. शेवटी शेवंतानं झाडूचा फटकारा मारून त्या पिल्लाला उचलून बाहेर टाकलं आणि उमा काकू आईला म्हणाल्या, मला बाई ह्या पालीची फार भीती वाटते. कधी वरणात पडली तर वर जायला वेळ नाही लागणार. हे म्हणत असताना त्यांना एकदम शांतीची आठवण आली. तशा त्या एकदम डोळ्याला पदर लावत म्हणाल्या, माझी शांती माझघरात एका पालीला ठेवायची नाही आणि तिचं हे असं कसं झालं रे परमेश्वरा. आजीच्या लक्षात आलं की आता उमा काकू दिवसभर डोळ्याला पदर लावून बसणार. तशी ती मला म्हणाली, सोने, जा बाई, 4 तांबे डोक्यावर ओतून घे. या मेल्या पालीला तुझ्याच डोक्यावर पाडायचं होतं. मी माझी दुसरी साडी, पोलकं आणि रुमाल घेऊन मोरीत गेले. मी मोरीत गेले आणि अगोदर शांती लपली होती त्या कोपऱ्यात बघितलं, तिथं कोणीही नव्हतं. नाही म्हटलं, मी मोरीत यावं म्हणून माझ्या डोकीवर शांतीनंच तर पाल टाकली नसेल ना. पण नाही, मोरीत वरच्या भोकातून चांगला सूर्यप्रकाश येत होता आणि सूर्यप्रकाशात भूतं येत नाहीत हे मला माहिती होतं. मी नंतर मोरीच्या दाराला कडी लावून माझे कपडे काढून मोरीच्या दारावर ठेवले आणि माझे केस सोडून मी विवस्त्र उभी असताना माझी नजर मोरीच्या त्या वरच्या भोकाकडे गेली आणि मी भयचकित नजरेनं बघत राहिले. मोरीच्या भोकातून तो हळूहळू आत येत होता. उन्हाच्या सोनेरी कवडशात त्याच्या अंगावरचे ते सोनेरी चंदेरी वरखाचे खवले विलक्षण सुंदर तऱ्हेनं सोन्यासारखे चमकत होते.
जणू एखाद्या सोन्याचा रुपेरी पट्टा हळूहळू त्या मोरीत पसरतोय, सावकाश येतोय, असा मला त्या क्षणी भास झालेला होता. मी नकळत माझा एक हात माझ्या वक्षस्थळावर ठेवून दुसरा हात माझ्या गुप्त जागेवर ठेवून त्याच्याकडे भान हरपून बघत राहिले होते. तो आपल्या लाल माणकाच्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत हळूहळू पुढे सरकत होता आणि दुसऱ्या क्षणी तो त्या मोरीच्या चौकोनी भिंतीवर गोलाकार पसरला होता. पण त्याचं ते लांबट केसाळ तोंड माझ्याकडे होतं. त्या सर्पराजात आणि माझ्यात अजिबात अंतर असं नव्हतं आणि जे काही अंतर होतं ते सुद्धा हळूहळू कमी होत गेलं होतं. त्या सर्पाचा मागचा भाग आता माझ्या कपड्यांवर पसरलेला होता. मी संपूर्ण विवस्त्र असल्यामुळे मला मोरीची कडी काढून बाहेर सुद्धा पळता येत नव्हतं. आता त्याचं तोंड माझ्या तोंडाच्या अगदी जवळ आलं त्यावेळी मात्र माझी छाती विलक्षण धडधडली होती. अचानक मला भयंकर लाजेची भावना झाली होती. आज आयुष्यात प्रथमच, मग तो सर्प का असेना, मी कोणाच्या तरी समोर विवस्त्र उभे होते. आता त्याच्यात आणि माझ्यात काहीही अंतर उरलेलं नव्हतं. त्याचा तो थंड श्वास मला जाणवत होता. तसा तो माझ्या ओळखीचा होता, पण एवढ्या जवळ तो कधी आलेला नव्हता. त्याच्या त्या गोल माणकाच्या डोळ्यात माझे गर्द निळे डोळे अगदी मिसळून गेले होते आणि मला वाटलं एखाद्या विलक्षण सौंदर्याला देखील आपलं एक आगळं वेगळं असं सौंदर्य असतं. तो खरोखर फार सुंदर होता. त्याची ती सोनसळी अंगकांती अगदी माझ्या अंगकांतीसारखी होती. ते मृत्यूचं सुंदर पण थंड सौंदर्य मला देखील आपलं भान हरपून निरखत होतं. मी अचानक लाजेनं माझे डोळे खाली वळवले. मला कळलं माझं सगळं अंग भीतीने थरथरतंय, तरी मी घाबरून का ओरडत नाही हे मला कळत नव्हतं. आणि तो हळूहळू खाली माझ्या पायाजवळ उतरला. नंतर माझ्या दोन्ही पायांना विळखा घालत तो वर वर चढून माझ्या तोंडासमोर आला. त्या लांबलचक सर्पानी माझ्या सगळ्या शरीराला विळखा घालून मला करकचून आवळून धरलं होतं. त्यावेळी एका सर्पाच्या मिठीत माझं सोनसळी विवस्त्र शरीर होतं आणि मला त्या सर्पाला येणारा रातराणीसारखा गंध जाणवला होता. त्या गंधात एक धुंदी होती, एक मस्ती होती, कुणाला तरी समर्पित व्हावं ही अनोखी भावना सुद्धा होती. तो गंध माझ्या नसानसात भरून मला तो त्या क्षणी हवा हवासा वाटायला लागला होता. माझी भीती क्षणार्धात दूर झाली होती आणि मी माझी वक्षस्थळं, गुप्तभाग झाकलेले माझे दोन्ही हात हलके खाली सोडून दिले आणि त्या क्षणी त्या सर्पराजाच्या माझ्या भोवतीचा विळखा आणखीनच घट्ट झाला. एखाद्या कामांध प्रियकरानं आपल्या प्रेयसीला आपल्या मिठीत घट्ट घ्यावं, अगदी तशाच प्रकारे त्या सर्पराजानं मला आपल्या मिठीत घेतलं होतं. त्याचा तो थंड विळखा माझ्या उघड्या गरम अंगाला सुखदायी वाटत होता आणि नंतर ते घडलेलं होतं. त्या सर्पाची ती लपलपणारी काळी जीभ माझ्या ओठांवरनं माझ्या गळ्यावर उतरली आणि नंतर ती पुढे सरकून माझ्या वक्षस्थळाला स्पर्श करायला लागली. आता त्या सर्पाचा विळखा सैल झाला होता. माझ्या सगळ्या शरीराला तो आपल्या शरीरानं स्पर्श करत होता आणि एका अद्भुत सुखाच्या संवेदनेनं माझ्या कोवळ्या शरीराचा रोम रोम उमलून आलेला होता. मला ती परमसुखाची भावना अधिक अधिक हवी हवीशी वाटायला लागली होती आणि त्या परमसुखाच्या उच्च बिंदूनं मी माझे डोळे गच्च बंद करून घेतले आणि तरी माझे हात माझ्याही नकळत त्या सर्पाला कुरवाळत होते. नंतर मला एकदम थकवा जाणवला होता. त्या सर्पाचा माझ्या भोवतालचा विळखा आता सैल झाला होता आणि नंतर तो पुन्हा मोरीच्या खाली पसरून हळूहळू त्या दोरीवर चढून त्या भोकाजवळ पोचला आणि एकदम त्यांनी ताठ होऊन माझ्याकडे वळून बघितलं. मी व्याकुळ नजरेनं त्याच्याकडे बघत असताना तो त्या मोरीच्या भोकातून हळूहळू बाहेर गेला, नाहीसा झाला. त्याच्या त्या जाण्यानं मला भयंकर रडू कोसळलं होतं. माझा जीव मी काहीतरी हरवलं या जाणीवेने एकदम गुदमरला होता. मला जाणवलं त्या देखण्या सर्पराजानं मला आपल्या पद्धतीनं भोगून तो नंतर मला सोडून गेला होता.
यावेळी त्या योगिनी देवतांच्या नैवेद्याला न घाबरता किंवा त्यांना न जुमानता मला त्या सर्पराजानं भोगलं होतं आणि कदाचित त्याचं ते भोगणं पुढे कंकाल बाबांना हानिकारक ठरलेलं असावं. मी अजून उभं राहून त्या भोकाकडे बघतच होते. तेवढ्यात आजी मोरीच्या दाराजवळ आली. टकटक करत ओरडली, "अगं सोने, तुझं आटपलंय का नाही? कधीची मोरीत जाऊन बसली आहेस तू?" तशी मी एकदम भानावर आले. आजीला ओरडून म्हणाले, "झालं झालं आजी, मी येलीच." मी भराभरा माझ्या डोक्यावर पाण्याचे तांबे ओतले होते. मला ते पाणी अंगावर घेताना अचानक जाणवलं की मी भ्रष्ट झालेले नाही, कारण त्याचं ते सोनसळी शरीर माझ्याच शरीरासारखं, जणू माझ्या शरीराचा भाग असल्यासारखं होतं. आणि आपलं शरीर कधी आपल्यालाच भोगतं का? म्हणजे मी शुद्ध होते, परंतु त्यावेळी मला झालेल्या त्या परमसुखाच्या भावनेचा मला विसर पडून गेला होता. मी नंतर भराभरा माझी आंघोळ आटोपून बाहेर आले तर मंजी विहिरीजवळ बसून आबोलीच्या फुलांची 3 फणीची वेणी गुंफत बसली होती. मी मंजीजवळ जात तिला हळूच विचारलं, "म्हणजे कधीपासून इथे बसली आहेस?" मंजी म्हणाली, "ताई, तू आंघोळीला गेली होतीस ना, तेव्हा माझी कविता पूर्ण करून मी तुझ्यासाठी ही वेणी गुंफत बसले होते." मी तिला परत विचारलं की म्हणजे तुला आपल्या त्या मोरीच्यावर मोठा साप दिसला का ग जाताना? तशी मंजी घाबरून उठली आणि म्हणाली, "ताई, तिथे साप आहे?" मी त्यावर पत्र्याकडे बघत म्हणाले, "वेडाबाई, तिथे साप वगैरे काही नाही, पण तुला त्या पत्र्यावर काही दिसलं का?" आणि मंजीनी नाही म्हणून त्या पत्र्याकडे मोठे डोळे करून बघत आपली मान हलवली. तेवढ्यात माझं लक्ष त्या 3 फडीच्या आबोलीच्या वेणीकडे गेलं आणि मी दचकले. मला माहिती होतं ही 3 फडीची वेणी करायला मला किंवा मंजीला येत नव्हती. ही वेणी फक्त शांती करायची. मी ती वेणी मंजीच्या हातातून घेतली आणि म्हणाले, "म्हणजे ही 3 फणीची वेणी करायला कधी शिकलीस ग?" मंजी म्हणाली, "उमा काकूंनी मला दाखवली. आपल्या शांतीला ही वेणी यायची ना, आता मी शिकले." तशी मी ती वेणी सरळ दृष्टीच्या चुलीत फेकत माझ्याकडे आश्चर्यानं बघणाऱ्या मंजीला म्हणाले, "म्हणजे हे घर आपलंय, शांतीचं नाही. इथे आपल्याला आवडतात त्याच गोष्टी झाल्या पाहिजेत. शांतीच्या आवडत्या गोष्टी इथे नकोत. तू उद्यापासनं आपल्या आईला येते ना, ती साधी वेणी कर, पण 3 फडीची वेणी कधी करू नको. मला ती अजिबात आवडत नाही." आणि मंजीनी माझ्या अवताराकडे बघत मान हलवली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.